वायगाव बोर्डा सिमेंट रस्त्याचे काम सध्या सुरू असून कामाच्या सुरुवातीलाच सिमेंट रस्ता दबू लागल्याने ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। बोर्डा शाळा समितीचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम सागोरे यांनी या कामावर आक्षेप घेतला असून जेवढे झाले तेवढे काम तोडून रस्ता नव्याने बनविण्याची मागणी केली आहे। एवढेच नव्हे, याच ठेकेदाराने 4 महिन्यापूर्वी बांधलेल्या रस्त्याला भेगा पडल्याचे पाहायला मिळत आहे। बोर्डा हा परिसर सध्या पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे। या भागात वायगाव पर्यंत रिसॉर्ट आणि फार्म हाऊस देखील आहेत। अशातल्या ठिकाणी सिमेंट रस्ता आवश्यक आणि महत्त्वाचा म्हणून तशी मागणी करण्यात आली होती। ती मान्य होऊन याकरिता निधी मंजूर झाला आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली। मात्र ठेकेदाराने अधिकारी वर्गावर राजकीय दडपण आणून थातुरमतून काम करायला सुरुवात केली। रस्त्यासाठी जे खोदकाम केले ते मुळात योग्य नाही, नुसती लिपापोती केली आहे। लिफ्टची स्थिती सुद्धा गंभीर आहे। साधारण वाहन या रस्त्यावरून गेले तरी रस्ता दबू लागला आहे। अधिकाऱ्यांना कळवले की ते येऊन निघून जातात, मात्र ठेकेदाराला जाब विचारला जात नाही। यावरून ठेकेदार आणि अधिकारी यांचे संगनमत झाले नसावे अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे। हा रस्ता तोडून बनविला तरच टिकेल, अन्यथा काही दिवसातच याचे 3 तेरा झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गौतम सागोरे यांनी केला आहे। याची दखल घेतली नाही तर आंदोलन करून ठेकेदाराला जाब विचारू असा इशारा सुद्धा सागोरे यांनी बोलताना दिलेला आहे। येथील रहिवासी असून या ठिकाणी हा जो बोर्डा वायगाव रस्त्याचा जो सिमेंटचा रस्ता बनवण्याचं काम जे सुरू आहे, हे काम खूप इतकं निकृष्ट दर्जाचं, खालच्या दर्जाचं होत आहे की 10 वर्षे हा रस्ता टिकणे कठीण आहे अशी परिस्थिती दिसत आहे। कारण रस्त्याचं खोदकाम करत असताना जी खोदाई करायला पाहिजे त्या पद्धतीची खोदाई केल्या गेली नाही आणि नुसतं लोपालोपी करून या ठिकाणी सिमेंट रस्ता बनवण्यात येत आहे। आणि जे लूज आहे ते सगळं या ठिकाणी नुसतं गाडी जरी गेली तरी दबत आहे। तर हा रस्ता किती दिवस टिकेल ही एक मोठी शोधाची बाब आहे। आणि हे सगळं घडत असताना या ठिकाणी अधिकारी, अभियंता हे येऊन बघून फक्त लोपालोप करून चालले जातात। कोणी बोलणारे नसल्यामुळे यांचं सगळं साधत आहे आणि यांचं कुठंतरी पाणी मुरत आहे हे इथे लक्षात आलेलं आहे। त्यामुळे या रोडचे बांधकाम जे होत आहे हे सर्व नव्याने करण्यात यावे। हे जर तोडून जर बनवलं तरच या रस्त्याला चांगले दिवस राहतील, नाहीतर हा रस्ता काही दिवसातच तुटून जाईल हे या ठिकाणी दिसून येत आहे।